नवी मुंबईच्या वाशीमधल्या 10 एकर भूखंडावरचं डेब्रिज हटवून तिथं मॅनग्रोव्हची लागवड करण्यात येणार आहे। डेब्रिज माफियांकडून गेल्या अनेक वर्षांपासून वाशी खाडीकिनारी मॅनग्रोव्हची कत्तल करून तिथं डेब्रिज टाकण्यात येत होतं। वाशी खाडीकिनारी जवळपास 10 एकर भूखंडांवरचं मॅनग्रोव्ह नष्ट करण्यात आलं होतं। त्याविरोधात पर्यावरण प्रेमींनी न्यायालयाकडे तक्रार केल्यानंतर वन विभागानं डेब्रिज हटवण्यास सुरुवात केली। डेब्रिज पूर्णपणे हटवल्यानंतर तिथं पुन्हा एकदा मॅनग्रोव्हची लागवड करण्यात येणार आहे। डेब्रिज हटवून 10 एकर जागेवर मॅनग्रोव्हची लागवड करण्याची ही राज्यातली पहिली घटना आहे। मॅनग्रोव्हची लागवड करताना तिथे मॅनग्रोव्ह वॉकही तयार करावा, जेणेकरून नागरिक तिथं चालण्यासाठी येतील, अशी सूचना पर्यावरण तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे। 10 एकर म्हणजेच 4 हेक्टर किंवा 4.20 हेक्टर टोटल हे क्षेत्र आहे। तर ह्या 4.20 मध्ये 1.91 हेक्टर ह्या दोन वॉटर बॉडीज आहेत की ज्या कृत्रिमरित्या कांदळवनामध्ये डेब्रिज टाकून ह्या वॉटर बॉडी बनवलेल्या आहेत। ह्या यमासॅकमध्ये कुठेही प्रकारच्या वॉटर बॉडी नसून तिथे डेन्स व स्पार्स प्रकारचे मँग्रोव्ह आपल्याला दिसून येतात। आपण लोकांना एक अवेअरनेस याच्यामधून माध्यमातून जागृत करणार आहोत की हा खरंच नवी मुंबईचा श्वास किंवा फुफ्फुस कांदळवन आहेत, हे आपण त्यांना प्रॅक्टिकली कृतीमधनं दाखवणार आहोत। आणि या बातमीनंतर मुंबई ईस्ट वेस्टमध्ये घेऊयात एक ब्रेक, पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा।